आपण काँग्रेसचा राजीनामा दिला, तर आता कुठल्या पक्षातून आपली इच्छा आहे किंवा आता भविष्यातले जे निवडणुकी येतील तर कुठल्या पक्षातून आपण इच्छुक असाल किंवा नाही, आता विषय असा आहे की काँग्रेसचा राजीनामा देत असताना काँग्रेसचे नेतेच यांची दुटप्पी भूमिका असल्यामुळं आणि पक्षाच्या विरोधात भूमिका असल्यामुळं त्याला कंटाळून मी राजीनामा दिला. मी मधल्या काळात जनसेवा संघटनेची मीटिंग झाली आणि सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्हा, सातारा आणि उस्मानाबादमधले काही तालुके असे ठिकाणातून सगळे जनसेवेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते आणि सगळ्यांचा विचार ऐकून घेतल्यानंतर जनसेवा संघटना परत एकदा चांगली पुनर्बांधणी करायची. वास्तविक काँग्रेसमध्ये मेजॉरिटी जी होती सगळे कार्यकर्ते जनसेवेचेच होते, कारण आपण पाहिलं असेल की मी अध्यक्ष व्हायच्या आधी प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय हातावर मोजणे इतकेच कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी होते आणि मग जिल्हाभर दौरा काढून गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून परत एकदा बांधणी त्या ठिकाणी आम्ही केली. जनसेवा संघटना कर्मठ शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी काढलेली संघटना ही 1976 साली स्थापन झालेली जनसेवा संघटना आणि कुठलाही जातीभेद पक्ष विरहित अशी संघटना आहे. या संघटनेला कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी जेव्हा काढली तेव्हा शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी याला एक ब्रीदवाक्य दिलं, जेव्हा जीवमान असेल तो जनसेवाच करू. आणि आजपर्यंत कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असला पण जनसेवेच्या कुशीत जे वाढलं आहे ते जनसेवेला कधी विसरू शकत नाही. या संघटनेच्या माध्यमातून कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या संघटनेतले अनेक लोक मोठ्या पदावर गेले, कोण आमदार झालं, कोण मोठमोठ्या अध्यक्ष झालं JPचा. मग ही संघटना परत एकदा तळागाळामध्ये वाढवायची आणि नव्या कार्यकर्त्यांना एक संधी या संघटनेच्या माध्यमातून निर्माण करून द्यायची हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सध्या आम्ही जनसेवा या ठिकाणी आम्ही वाढवत आहोत. राजकीय पक्ष हा योग्य वेळी सगळ्यांचा सल्ला मसलत विचार घेऊन त्या ठिकाणी घेऊ, कारण प्रत्येक तालुक्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय मांडणी ही वेगवेगळी आहे. त्या ठिकाणी आपल्याबरोबर असलेले स्थानिक कार्यकर्त्यांना, जनसेवेच्या कार्यकर्त्यांना कुठे न्याय मिळतो हा सगळ्यांचा विचार घेऊनच त्या ठिकाणी मला निर्णय घ्यावा लागेल. जे पक्ष तुम्ही आत्तापर्यंत सोडले त्या पक्षातून आता आरोप होतो की तुम्ही पक्षाचं काम करण्यापेक्षा जनसेवेच्याच माध्यमातून सगळे कार्यक्रम राबवता. नाही, विषय असा आहे, तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर काँग्रेसचा मी अध्यक्ष असताना जनसेवेचा कुठला एक बोर्डही उघडला गेला नाही आणि जनसेवेच्या माध्यमातून कुठलंही कार्य झालं. आणि काँग्रेसमध्ये जात असताना काँग्रेसचे ज्या लोकांनी मला प्रवेश दिला त्यांनीच मागणी केली होती की जनसेवेच्या लोकांना काँग्रेसमध्ये घ्या आणि पदं द्या. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसारच आपण त्या ठिकाणी केलं. तर जनसेवेच्या एखाद्या कार्यकर्त्याला एका पक्षामध्ये पद मिळाल्यानंतर आणि तो काँग्रेस पक्षाचं काम करत असताना तरी तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याला जर गटतटामध्ये विभागणार असाल तर मला वाटतं त्या कार्यकर्त्यावरती तो अन्याय आहे. ग्रामीण भागामध्ये सभासद नोंदणी जी काँग्रेसची झाली ही काँग्रेसचे कार्यकर्ते मुळात किती होते, म्हणजे एवढे सभासद नोंदणी जनसेवेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची केली, याचं श्रेय तुम्ही देणार नाही का? आज तुम्ही आघाडीच्या उमेदवाराला सोडून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देता, तुम्हाला पक्षाने एवढी मोठी पदं दिली राज्य आणि देश पातळीवर, तरीसुद्धा तुम्ही पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करता, हे कितपत योग्य आहे? आत्ता येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुमच्या निवडणुकीविषयी आता काय म्हणजे हालचाली आहेत, व्यूहरचना आहेत? नाही, अजून मी जसं सांगितलं जनसेवा संघटनेच्या माध्यमातून गणागटात गावोगावी आपले जे कार्यकर्ते आहेत, नव्या दमाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना ऊर्जा देणं, त्यांना ताकद देणं,
विधायक कार्यामध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहणं, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक आक्रमक भूमिका घेऊन जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते सक्रिय करणं, या माध्यमातून येत्या निवडणुकांमध्ये, आता त्या निवडणुका कधी लागतात, सरकारचा अजून नवीन मतदारसंघ होणार, आरक्षण कसं पडणार, अशा अनेक प्रश्न आहेत. पण जनसेवेच्या माध्यमातून एक विधायक कार्यातून प्रत्येक गावोगावी सक्रिय राहणं ही सध्या आमची भूमिका आहे. मुंबईत जसं ठाकरे बंधू युतीची चर्चा चालू आहे, तसं जर तुम्हाला शिवरत्नवरून साथ दिली तर तुम्ही प्रतिसाद द्याल? नाही, मला वाटतं आता पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे आणि मुळात शिवरत्न कुठल्या पक्षामध्ये आहे. आता येणाऱ्या झेडपी पंचायत समिती शिवरत्नचे कार्यकर्ते पवारसाहेबांच्या झेडपी तिकीट चिन्ह घेऊन लढणार का रणजितसिंह मोहिते पाटील अजून भाजपमध्ये आहेत, भाजपच्या तिकीटावर लढणार, हाच मुळात त्यांच्यासमोर प्रश्न आहे. का अजून कुठला तिसरा पक्ष धरणार, का अजून आघाडीत लढणार, हे त्यांचंच अजून चित्र स्पष्ट नसल्यामुळं. आणि विषय असा आहे की जी युती मागच्या आमदारकीला किंवा खासदारकीला झाली, उत्तम जानकर आणि शिवरत्न हे एक झाले, ही युती काय तालुक्यातल्या लोकांना मान्य नाही. मग आता ही दोघं सुद्धा जर राष्ट्रवादीतनं एकत्र लढणार आहेत का सेपरेट लढणार? मग राष्ट्रवादीची तिकीटं उत्तम जानकरांच्या म्हणण्याप्रमाणे वाटली जाणार का शिवरत्नप्रमाणे? असे अनेक प्रश्न आहेत तालुक्यामध्ये सध्या. त्यामुळे तेच अजून त्यांचा निर्णय काय होत नाही, तर त्या आत्ता त्यांच्याबरोबर. जानकरांचा सत्कार तुम्ही सुद्धा केला होता. जानकरांचा प्रचार मी केला होता त्या मागच्या पंचवार्षिकला. तेव्हा माझी मागणी हेच होती की बाबा स्थानिक उमेदवाराला तुम्ही पुढं करा, नाहीतर तुम्ही स्थानिक उमेदवार द्या, अशी तेव्हाची मागणी होती माझी. आता जे आपण म्हणालात किंवा जानकर आणि मोहिते पाटलाची युती जनतेला मान्य झाली नाही, तर मग त्याचं एक कारण असू शकते की बाबा माने पाटील आणि माने देशमुख ते मोहिते पाटलांपासून दूर गेले असं ते म्हणाले. अंदाज काय आपला? नाही, आता अंदाज, आता मला काय वाटतं की अंदाज लावण्यापेक्षा त्यांनाच रोखोक विचारलेलं कधी चांगलं. आता आमदारकीच्या काळात मग त्यांनी जानकरांचं काम केलं का नाही, इथून प्रश्न सुरू होता. जर केलं असेल जानकरांचं काम आणि आता जर नाही म्हणत असेल तर मग त्याला बेस असू शकत नाही. आमदारकीच्या वेळेसच जर त्यांनी विरोध केला असेल तर मग त्यांची भूमिका रास्त आहे. सगळ्या पक्षांकडून, म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही ज्या ज्या पक्षांमध्ये होता त्या पक्षांकडून त्या मोहिते पाटलांना शह देण्यासाठी हे मोहिते पाटील असा तुमचा वापर होतोय असं वाटतंय काय? हे बघा, राजकारण आणि समाजकारणात फार फरक आहे. समाजकारणामध्ये लोकांच्या हितासाठी आपण लढत असतो. राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष असेल स्वतःचे वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्ता कोण ना कोण तर घेत असतं. त्यामुळे राजकारणात वापर झाला आणि हे असं, ह्या वाक्यावर माझं काय विश्वास नाही. ते इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ एव्हरीथिंग. एक कोणाला तर फायदा होतो म्हणूनच कोणतं राजकारण कोणाला तर महत्त्व देत असतं किंवा तोटा होतो. राजकारणात फायदा नाही तर तोटा, या दोन गोष्टी होत असेल तरच महत्त्व मिळतं, असं सध्याचे तर चित्र आहे. पाठीमागच्या इलेक्शनला तुम्ही भाजपच्या स्टेअरवरती होता, मग असं तुमचा पक्षप्रवेश किंवा असं काही ठरलंय का ह्या निवडणुकांच्या अगोदर? नाही, अजून असं काही ठरलेलं नाही. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जनसेवा संघटनेच्या माध्यमातून गावोगावी आपल्या जनसेवा संघटनेची बांधणी करायची, लोकांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी लढा देत राहील. अजून एक आरोप आहे जनतेचा आपल्यावर की धवलदादा इलेक्शनशिवाय आम्हाला भेटत नाहीत किंवा बाहेर दिसत नाही, तर मग जनसेवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करणार इथून पुढे? त्या आरोपाचं खंडन कसं करणार? नाही, हा आरोप मला मान्य एवढ्यासाठी नाही. कारण सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये मी पहिला जिल्हा अध्यक्ष आहे की ज्याने प्रत्येक गावोगावी गणागटामध्ये भेट दौरा काढून आम्ही 2 महिने घरी आलो नव्हतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ते त्या ठिकाणी भेटतच होते. मला रोज सर्वसामान्य लोक येतात, भेटतात. त्याच्याला जवळ यायचं नसेल त्याला ते कारण देणं सोपं आहे ना. म्हणजे लोकांना आपल्या घराचे दरवाजे 24 तास उघडे,
मी जरी पोचत नसलो तरी लोकांना दरवाजा उघडा आहे असं आपलं म्हणणं. नाही, पण सर्वसामान्य लोकांमध्ये अजूनही प्रतापगडाविषयी भीती आहे. ती नाही, भीती असं म्हणणार नाही, पण लोकांना एक विश्वास आहे की या ठिकाणी खोटं काही खपत नाही. आज मला सांगा, अकलूज ग्रामपंचायतमध्ये जर वोटिंग जर तुम्ही बघितलं तर माझ्या पॅनलला पडणारं वोट बँकमध्ये कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे आणि ही मला वाटतं गोरगरिबांचे जे कामं आम्ही करतो, म्हणजे घरातल्या त्यांच्या काही अडचणींपासून ते गल्लीतल्या वॉर्डातले अकलूज ग्रामपंचायतले जे काही काम असतील ते प्रत्येक सुखदुःखात आम्ही उभं राहतो. त्यामुळं आम्हाला सर्वसामान्य जनतेची मतंही मिळतात. आज जो काय थोडाफार फरक राहिलेला आहे, म्हणजे कुठल्याही प्रतिकूल परिस्थिती असेल नाहीतर कुठली असेल, आमची अकलूजमधली वोट बँक ही फिक्स आहे. निवडणुकांच्या काळामध्ये आपल्याकडं संजय मामा बबनदादा येऊन गेले, मध्यंतरी भाजपची सगळी कंपनी आपल्याकडं येऊन गेली, ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये आपलंच तेवढं एक शीट लागलं तिथं. इलेक्शनमध्ये धवलसिंह मोहिते पाटील मॅनेज होतात असा एक लोकांचा समज आहे. मग तो चुकीचा आहे का बरोबर आहे? नाही, संजय मामा बबनदादा आले माझ्याकडे तर इलेक्शनच्या काळात भेटायला येणं साहजिक आहे ना. आम्ही जातो बबनदादांना भेटायला. ते भेटायला गेलं म्हणजे काय मॅनेज झालं असं थोडे. आणि मॅनेज धवलसिंह मोहिते पाटील होणं, धवलसिंह काही एवढं हलका आहे की कुणी यावं आणि धवलसिंहला मॅनेज करा. मला ती भूमिका योग्य वाटली त्यावेळेस, त्यामुळं मी ती भूमिका घेतली. कुणी तर मला मॅनेज करणं एवढं अजून कोण मोठं झालेलं नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये महाराष्ट्राची संस्कृती आपण कुणीही कुणाला भेटू शकतो ना. असं काय वावगं आहे का? मी एखाद्या पक्षात असलो किंवा नसलो किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षात असला नसला तर एकमेकाला भेटायचं नाही. एकमेकाला भेटल्याशिवाय एकमेकाची विचारांची देवाणघेवाण होऊ शकत नाही. आले भेटायला, त्यावेळेस भेटले, पण भेटून गेल्यानंतर सुद्धा त्यावेळेस 2019ची गोष्ट आहे तुम्ही म्हणता. आपले माझे खासदार साहेब निंबाळकर साहेब भेटले, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आम्ही मॅनेज कुठं झालो? आम्हाला त्यांनी त्यांची भूमिका मांडली, त्यावेळेस त्यांची भूमिका योग्य वाटली, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आता अकलूज नगर परिषदेचं इलेक्शन तोंडावर आहे, प्रभाग रचना करायचे शासनाचे आदेश आलेत. मग ह्या निवडणुकांमध्ये आपलं काही मोजकी शीटं देणार आहेत का पॅनल टू पॅनल लढणार आहे आपण? आता विषय असा आहे, दरवेळेस आम्ही पॅनल टू पॅनल लढलेलो आहे. म्हणजे अकलूजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण पॅनल ताकदीने लढवणारं आणि चांगल्या पद्धतीनं मतं घेणं हे फक्त माझ्याच पॅनलने आत्तापर्यंत केलेलं आहे. पण ते जे पॅनल होतं हे माझे एकट्याचं पॅनल होतं आणि आमच्या विरोधात लढणारं जे पॅनल होतं ते त्यावेळेस पूर्ण मोहिते पाटील खानदान, त्यावेळेस माने पाटील ही सगळी एकत्र होती. आणि परत त्याशिवाय इतर संस्था, परत सगळे सत्तेतली पदं, आमदार, खासदार, ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये आमच्याबरोबर असलेली सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर आम्ही लढलो. एक सीट आमचं बिनविरोध झालं, एक सीट निवडून आलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मला वाटतं जवळजवळ 40-42% मतदान त्या ठिकाणी आमच्या पॅनलने घेतलं. 5-6% मतदान इतर काय अपक्ष विपक्ष त्यांनी घेतली. त्याच्यानंतरच्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर दरवेळेस आम्ही ज्यांना सपोर्ट करतो त्यांच्या बाजूने आमचे जे वोट बँक आहे ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकींमध्ये चांगलं यश मिळेल अकलूजमध्ये असा आम्हाला विश्वास आहे. अलीकडच्या काळात आपली आणि भाजपची जवळीक वाढली. राम सातपुते असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, तर त्यांच्याबरोबर आपलं नाव जोडलं जातं आहे. तर त्यांनी जर चान्स दिला की बाबा तुम्ही सेपरेट लढा शिवसेनेला बांधून ठेवा, तर त्याविषयी आपलं काय धोरण असेल? नाही, आता ह्या विषयाशी मी थोडं तुम्हाला करेक्शन करतो. अलीकडच्या काळात भाजपचे आमचे संबंध हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मुळात भाजपचे आणि आमचे संबंध सगळ्यात जुने आहेत. कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली
पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवण्याचं काम प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी केलं. भाजपचे आणि आमचे संबंध, आमचे कौटुंबिक संबंध हे जुनेच आहेत, नुसते भाजपचे नाही. RSSचे जे सगळे पदाधिकारी आहेत, एक जिव्हाळ्याचे जुने संबंध आहेत. संबंध राजकारणात भूमिका बदलू शकते, पण कौटुंबिक संबंध असतातच. त्यामुळे भाजप कामाला काही असं वेगळं असं म्हणण्याचं काही कारण नाही. मध्यंतरीच्या काळात एक ते हत्या प्रकरण झालं, त्याचा तुम्हाला राजकीय काही नुकसान झालं असं वाटतं का त्या प्रकरणामुळं? कार्यकर्त्यांच्या मते झालं, पण वैयक्तिक माझं मत म्हणाल तर मला फायदा झाला. जे मला अडकवण्याचा प्रयत्न झाला खोट्या आरोपांमध्ये, म्हणजे माझ्या घरावरतीच हल्ला होतो आणि माझ्यावरतीच आणि माझ्या लोकांवरतीच केस केली जाते. भविष्यात जनसेवा संघटनेचा पक्ष करायचा काय बेत वगैरे आहे का? नाही, जनसेवा संघटना ही सामाजिक संघटना आहे. ही सामाजिकच राहणार आणि सामाजिक कार्यच करत राहणार, विधायक कार्यच करत राहणार. पण या जनसेवेच्या कुशीमध्ये, सामाजिक कार्यामध्ये, विधायक कार्यामध्ये कार्यकर्ते निर्माण करून त्यांना समाजामध्ये नेतृत्व करायची संधी मात्र नक्कीच आम्ही निर्माण करणार, मिळवू.